बारामती शहरामध्ये नवऱ्याला जिवंत गाडण्याचा प्रयत्न पत्नीनं केला. ते प्रवीण जगताप आपल्यासोबत आहेत. अ, काय झालं होतं नेमकं त्या दिवशी? बुधवारी रात्री मला त्यांनी ऑर्थो ज्यूसमधून झोपेच्या गोळ्या दिल्या. हं, त्यानंतर मी गुरुवारी पूर्ण दिवस, शुक्रवारी पूर्ण दिवस हं, मला काही कळलं नाही. हं, शनिवारी सकाळी फक्त मला कोणीतरी मारतंय हे कळत होतं. हं, हं, आता त्याच्यामध्ये आमची पत्नी होती, अजून कोण होतं का हे मला माहिती नाही आहे. पण मला त्यांनी भरपूर बॅटने मारलं. हं, त्यानंतर मी बेशुद्ध झालो. हं, पण मला ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये जाग आली, त्यावेळेस असं मला सांगण्यात आलं, की जे गवंडी आलते हं, त्यांनी एक गॅलरीमध्ये डक्ट बनवलेला आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला टाकलेलं हं, आणि त्याच्यावरती कडापा लावून मला पुरण्याचा प्रयत्न करायचा होता. हं, हं. पण त्या गवंड्याला माझा हात किंवा पाय हलला असेल म्हणून त्याला कळालं, म्हणून तो ओरडा करत खाली सुटला. त्याने 112ला फोन केला. हं, त्यानंतर पोलीस आले हं, आणि पोलिसांनी स्वतः सगळा तो प्रकार बघितला आहे. हं, हं. आणि आता याच्यामध्ये मी पोलिसांकडे तत्काळ मागणी करत असून मला न्याय मिळावा ही माझी पहिली प्रायोरिटी आहे. आणि दुसरी प्रायोरिटी अशी आहे माझी, हं. की माझी दोन्ही मुलं हं. आमच्या सासरकडच्या लोकांनी घेऊन गेले आहेत. ते हां. कुठे घेऊन गेले आहेत हे मला अद्याप ही माहिती नाही. हं, हं, आणि त्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. हं. लवकरात लवकर त्यांनी मुलं माझ्या घरी आणून सोडावी हं. ही माझी विनंती आहे. हा जो प्रकार आहे तो शनिवारी समोर आला, बरोबर? हां त्याआधी 2 दिवस असं म्हणताय की तुम्ही ज्यूस मधून मला गोळ्या दिल्या. हां. याआधी तुमच्या दोघांचं काय भांडण वगैरे काय झालं होतं का? नाही, आमचं असं काहीही भांडण नाही. एकदम नॉर्मल सगळा संसार चाललेला होता. हां, आणि चाललेला पण होता, एकदम काही प्रॉब्लेम नव्हता. हां, कुठेही फायनान्शियल प्रॉब्लेम नाही, कुठेही काहीही वाद नाही, कुठं काही नाही आहे. हां. मग हे का केलं असावं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये एकतर माझा टर्म इन्शुरन्स पण आहे, 1 करोडचा, प्लस अजून LICचे 2-3 इन्शुरन्स आहेत. हं, असे मिळून साधारणतः 2 करोडचे इन्शुरन्स आहे. हं, त्याच्यासाठी हे केलं का? हा पहिला प्रश्न. हं. दुसरा प्रश्न असा आहे की ह्याच्यामध्ये कोण बंधुबाबा आहे का किंवा काय जादूटोण्याचा प्रकार आहे का? हं. तो एक अँगल शोधणं. हं. कारण का एकट्याला बॉडी उचलून त्या खड्ड्यामध्ये टाकणं, त्यातून परत रिमूव्ह करणं हं. हे एकट्या माणसाचं काम नाही. 100% ह्याच्यामध्ये दुसरा कोणतरी मास्टरमाइंड आहे किंवा कोणतरी तिला गाईड आहे. तर याची माहिती मला पोलिसांनी द्यावी किंवा याचा तपास त्या पद्धतीने करावे. प्लस तिच्याकडे 2 सिम कार्ड होते. पोलिसांनी दोन्ही सिम कार्डचं CDR काढून त्याची सगळी चौकशी करावी. हं, तर ती एका ठिकाणी जॉब करत होती, हं. डॉक्टर गोरक्ष मोहिते पाटील बारामतीमध्ये. हं. त्यांच्या ऑफिसचा नंबर पण तिच्याकडे होता. हं. आणि घरात तिने एक कुऱ्हाड मागवलेली होती. हं. तर ती कुऱ्हाड कुठून आणली, हं. कशासाठी आणली, हं. ऑनलाईन मागवली, ऑफलाईन घेतली, हार्डवेअरमधून घेतली, हं. ते सगळं मोबाईलच्या अकाउंटमधून त्यांनी चेक करावं. हं. आणि तिसरी गोष्ट, त्यांनी झोपेच्या गोळ्या कुठून आणल्या, हं. विदाऊट प्रिस्क्रिप्शन मेडिकलवाल्यांनी त्यांना एवढ्या गोळ्या दिल्या कशा? हं. मेडिकलवाल्याचं लायसन्स जप्त करावं, त्याला अटक करावी ही माझी विनंती आहे. अच्छा. कितवी शिकली आहे तुमची बायको? माझी बायको D फार्मसी आहे आणि B फार्मसी पण केलेलं आहे. तिला औषधांमधलं पूर्ण ज्ञान आहे. तुम्ही किती शिकलाय? तुम्ही काय करता? माझं B.Tech झालेलं आहे आणि मी सहाय्यक अभियंता म्हणून एका मोठ्या MNCमध्ये अभियंता पदावरती कार्यरत आहे. हे तुम्ही जे सांगता आहात ते खरं तर धक्का बसणार आहे. हां. मला तर इतका मानसिक धक्का बसला आहे की मला रात्रभर झोप लागत नाही आणि मला दिवसा पण पॅनिक अटॅक यायला सुरुवात झाली आहे. तुम्हाला संशय, तुमचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी तपास करावा तुमच्या बायकोसोबत आणखी कोणी त्याला साथीदार आहे का? किंवा कोणी एकट्याला ती बॉडी तुम्हाला उचलणं, त्यामध्ये टाकणं, पुन्हा एकदा बाहेर काढणं, हे एकट्याच का? तुम्हाला संशय कोणावरती नेमका? मला संशय म्हणजे याच्यामध्ये कोणतरी सामील आहे. हं. मी ते सांगू शकत नाही. कोण बंधुबाबाचा अँगल आहे किंवा कोण तांत्रिक, मांत्रिक किंवा जादूटोणा करणार कोण आहे का? हं. किंवा ती कोणाचं ऐकत होती का? किंवा तिला कोणी गाईड करत होतं का? हं. हे पहिलं शोधलं पाहिजे. अचानक पद्धतीनं असं होणं जरा म्हणजे ऐकताना पण हे खटकलं जाते. तुम्ही सांगताय की व्यवस्थित चालू होतं आणि अचानक पद्धतीने हे झालं. ह्याच्यामागे थोडी कानकून तुम्हाला लागली नव्हती का याच्या आधी? नाही, ह्याच्यामध्ये मला 0% संशय, 0% मला कधीच त्याची कल्पना नव्हती की एवढं काहीतरी विघातक होईल म्हणून. पोलिसांशी बोलला, पोलीस काय बोलले तुम्हाला? पोलिसांशी मी आज सकाळी बोललो, हं. पण त्यांनी मला मला समाधान होईल अशी त्यांनी काय उत्तर मला दिली नाहीत. आणि त्यांचा तपास हा अत्यंत संथ गतीने चालू आहे.
पोलिसांशी ज्यावेळेस पोलिसांनी सांगितलं, ज्यावेळेस हे वाचलात, तुम्ही वाचलात ते पोलिसांमुळे वाचलात किंवा पोलीस त्या ठिकाणी आले, त्या कामगारांनी 112ला फोन केला आणि त्याच्यानंतर ही घटना समोर आली. त्याआधी आठवडाभर नेमकं काय झालं होतं सांगू शकाल का? नाही, त्या आठवड्यापूर्वी एकदम नॉर्मल जेवण चाललेलं आहे. एकदम म्हणजे रोज ऑफिसला जाणे, संध्याकाळी येणे. तुम्ही बारामतीच काम करता? हां, मी बारामतीमध्येच काम करतो. अच्छा. आता मागणी काय आहे शेवटची? मागणी म्हणजे मला पहिल्यांदा अगोदर मला मुलांचा ताबा द्यावा, त्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. ही माझी पहिली मागणी. आणि दुसरी माझी मागणी आहे, की त्यांनी तपास जलद गतीने करून त्याच्यावरती ह्याच्या मागे मास्टरमाइंड कोण आहे ते शोधून काढावं. खूप खूप धन्यवाद. तर हे होते प्रवीण जगताप. त्यांच्या बायकोनं त्यांना काही दिवसापूर्वी जिवंत पुरण्याचा प्रयत्न केला. त्यातून ते बचावले. जे कामगार आले होते त्यांच्याकडून ती घटना त्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यानंतर ते वाचले. आता त्यांची मागणी अशी आहे की अजून एक आहे, की कॅलेंडरवरती घरामध्ये हॉलच्या 13 आणि 14 जुलैला म्हणजे त्या दिवशी अमावस्या होती. तिथं असं लिहिलंय, की नो रिझल्ट, नो रिझल्ट. आणि ज्या दिवशी मला तिने औषध दिलं त्या दिवशी काहीतरी पौर्णिमा होती. आणि तर त्याचा अर्थ काय, की त्याचा पण उलगडा व्हावा. म्हणजे कुठली तरी जादू टोण्याची बाजू आहे का? तांत्रिक हां, ती एक आहे. प्लस आणि आमची आई पण घरामध्ये असताना आमच्या आईला पण तिने झोपेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध केलेलं होतं. आमच्या आईचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्याच्यामुळे तिला मी इथं ठेवलं होतं घरी. डॉक्टर माने हॉस्पिटल तिथं त्यांची आईची ट्रीटमेंट चालू होती. घरी कोण कोण असता तुम्ही? मी, माझी पत्नी, मुलगा आणि मुलगी. आता आई होती म्हणजे आईचा पाय फ्रॅक्चर झालता आणि घरामध्ये गावाकडं कमोडची सुविधा नसल्यामुळं आणि माझ्या इथं फ्लॅटमध्ये कमोडची सुविधा असल्यामुळं आमच्या आईला मी माझ्या घरी ठेवलं होतं. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस घरी कोण कोण होतं? मारहाण झाली त्यावेळेस? मला शनिवारी मारहाण झाली. त्यावेळेस मी होतो, आई होती आणि मिसेस आणि माझी दोन्ही मुलं शाळेत गेली होती. आईला चालता येत नाही? आईला चालता येत नाही आणि आईला तिने स्लीपिंग पिल्स दिलत्या. त्यामुळे आई दिवसभर झोपली आणि रात्रभर झोपलेली असायची. बेशुद्ध अवस्थेत. खरं तर यांची मागणी आहे की याचा सखोल तपास व्हावा. अर्थात हे जे सांगतायत हे संतापजनक तेवढंच आहे आणि तेवढंच धक्कादायक देखील आहे. पोलिसांनी व्यवस्थित तपास करावा ही यांची मागणी आहे. आता याच्यामध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.